वेलकम बॅक टू द चॅनल। खूप दिवसापासून मला एक गोबीची रेसिपी आहे, म्हणजे गोबी फ्रायची रेसिपी आहे। जसा चिकन टिक्का असतो किंवा फिश टिक्का असतो, तसं मी एक वेळी इंस्टाग्राम चॅनलवरती गोबी टिक्का असा काहीतरी प्रकार बनवला होता। तर खूप लोकांनी मला त्याची रेसिपी विचारली होती आणि मला खूप जणांचे डीएम पण आले होते। त्यामुळे आज मी विचार केला की ती रेसिपी आजकाल मला खूप सारे डीएम यायला लागलेत, पण बऱ्याच वेळा काय होतं, मला थोडंसं लेट होतं रिप्लाय द्यायला, किंवा मग जे क्वेश्चन विचारलेत त्याचेही रिप्लाय द्यायला लेट होतं। ते बऱ्याचदा असं असतं की मला व्लॉगमध्ये टाकायचं असतं, पण व्लॉग थोडेसे लेट येतात आणि इंस्टाग्रामचे जे रील असतात ते डेली येतात, त्याच्यामुळे थोडंसं मागे झालं। आता ही रील जी होती गोबी टिक्का फ्रायची, ती रील जवळजवळ 1 महिना झालं मी टाकून, आणि मला खूप मेसेजेस आले। मी तेव्हाच विचार केला होता की सगळं टाकूया, पण वेळच भेटला नाही। गोबी म्हटलं ना की प्रत्येकाच्या घरी नाकं मुरडली जातात। मला माहिती आहे खूप लोकांना गोबी आवडत नाही, माझ्या घरी तोच प्रकार आहे। इवा आणि तिच्या डॅडींना अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी हा फ्रायवाला प्रकार करून दिला ना, ते मस्त खातात, नाही म्हणतच। तर गोबी फ्राय सोबत मला खाण्यासाठी काहीतरी लागत होतं, त्याच्यामुळे मी खिचडी टाकली, आणि खिचडी बरोबर जसं तुम्ही पापड वगैरे खाता तसंच तो प्रकार खायचा आहे। तर खिचडी मी सहसा कुकरमध्येच लावते, फटाफट होते, आणि रात्रीच्या वेळी सहसा आम्ही नॉर्मलच जेवण करतो, जास्त असं काही करत नाही। तर मस्त अशी खिचडी टाकली, आणि त्याच्यानंतर पटकन मी गोबी वगैरे कट करून गोबी कट करते वेळी खूप साऱ्या त्याच्यात आळ्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याला मीठ टाकून भिजू घातलं, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी गोबी दिसतीये। त्यानंतर जेव्हा आपण कट करतो ना, त्याला जास्त बारीक भाग करायचे नाहीत, कारण आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे जसे आपण भजे वगैरे तळतो तर तसाच प्रकार करायचा आहे। त्याच्यामुळे मीडियम साईजच कट करायचं, आणि त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची, आणि हा जो मसाला आहे चिकन टिक्का मसाला तो त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा, आणि त्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण आपण ऑलरेडी गोबीला वॉश केले, त्याच्यात थोडंसं पाणी राहतं, आणि 1-2 मिनटं थांबलं ना त्याला ऑलरेडी पाणी सुटतं। माझ्याकडून एक चूक झाली, मी पूर्ण पाणी निपटून घेतलं नव्हतं, तर थोडं जास्त त्याच्यात पाणी होतं, आणि त्याच्यामुळे काय झालं, तो जो मसाला आहे ना तो खाली सरकू लागला, म्हणजे खाली जाऊन बसू लागला एकदम लास्टला, आणि त्या गोबीला जास्त चिटकला नव्हता, त्याच्यामुळे गोबीला म्हणजे तळल्यानंतर त्याचा मसाला बाजूला जाऊ लागला। तर माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका। तुम्ही जेव्हा आपण हे डिश बनवाल ना, तर त्याच्यात अजिबात पाणी टाकू नका, ऑलरेडी गोबी ओली असते आणि आपण धुतलेलीच असते, तेवढंच बस झालं। आणि अशा प्रकारे मी सगळी गोबी वगैरे तळून घेतली, आणि ती खिचडीसोबत खाल्ली, ती खूप जास्त टेस्टी झाली होती, आणि जे व्हेज लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूपच छान डिश आहे। तर या गोबीमध्ये तुम्ही बरेचसे प्रकार टाकू शकता, ब्रोकोली टाकू शकता, आलू टाकू शकता, आलूचे पण जसे आपण भजे बनवतो ना तसंच हा प्रकार आपण करू शकतो। त्यानंतर मस्त असा किचन वट्टा साफ करून घेतला। दररोज किचन वट्टा साफ केल्याशिवाय मी झोपत, कारण सकाळी लवकर जायचं असतं, आणि सकाळी उठल्याबरोबर साफसफाई म्हटलं ना मला खूप कंटाळा येतो, आणि उठल्याबरोबर स्वच्छ असलं ना तर दिवसही पूर्ण चांगला जातो। अशा खूप साऱ्या रेसिपीज मला इंस्टावरती डीएम आलेले आहेत, फेसबुकवरती पण डीएम आलेले आहेत। मी काय करते, इंस्टाच्या रीलवरती सहज टाकून देते, म्हणजे मला डेली व्लॉग टाकायचे असतात त्याच्यामुळे टाकते, पण तिथे 1 मिनिटमध्ये मला जास्त काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर डिस्क्रिप्शनमध्ये मला हे सगळं सांगता येईल। तर रेसिपी करून बघा, नक्की ट्राय करा, आणि ज्यांनी केली आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे, आणि पाणी कमी टाकायला विसरू नका, कारण बऱ्याच वेळा माझ्याकडूनही चूक होते, घाई गडबडीमध्ये व्हिडिओ वगैरे बनवताना कदाचित झालं असेल, पण मी बऱ्याच वेळा ही रेसिपी बनवली आहे, खूप छान बनते। तर अशा प्रकारे माझी किचनही साफ झालेली आहे, आणि बाकीचे सगळे फुलगोबी पण तळून झालेले आहेत। आता मी मस्त जेवण करणार। व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।